तर नमस्कार मित्रांनो, आज जाधव टेक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत व्हिज्युअल स्टुडिओ कोड कसा डाउनलोड करायचा आपल्या पी सीमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपल्याला उघडायचं आहे, क्रोममध्ये जाऊन इथं सर्च करायचं आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड म्हणून. जे पण तुमची पी सीचं नाव असेल ते पुढे टाका, विंडोज 10 किंवा 11 जे असेल ते. मी जसं सर्च करते तसं ते सर्च करून तुम्ही ते टाकू शकता. नंतर ओपन केलंस, सर्च केल्यावर इथं खाली स्क्रोल करून बघायचं. इथून तुम्ही आपण ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करणार आहोत, तरी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करा, कारण कोणतीही अडचण येणार नाही. इथे आल्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या पी सीनुसार डाउनलोड करायचं. इथे ऑप्शन दिसतील की विंडोज, मॅक आणि उबंटू जर असेल तर उबंटूचं सिलेक्ट करून डाउनलोड करू शकता. आपण विंडोज आहे म्हणून आपण विंडोजचं डाउनलोड करू. ते पाहू शकता इथं डाउनलोडला लागलेलं आहे. आपण ते डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून आपल्याला थांबावं लागेल डाउनलोड होईपर्यंत. तर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे काय म्हणतो डाउनलोड होत आहे. तर आपण डाउनलोड झाल्यानंतर डाउनलोड्समध्ये येऊन इथं बघू शकता डाउनलोड झालेलं आहे का नाही ते. तर आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे मित्रांनो. तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता कोणते कोणते डाउनलोड्स चालू आहेत काय नाही ते. तर आपल्याला थोडा वेट करावा लागेल. जेवढी इंटरनेटची स्पीड फास्ट असेल तेवढं ते डाउनलोड लवकर होईल. तर मित्रांनो, आपलं डाउनलोड झालेलं आहे, तरी आपण त्याच्यावर डबल क्लिक करून ओपन करू. नंतर ओपन केल्यावर आपल्याला इथे ॲक्सेप्ट टू द ॲग्रीमेंट हे ऑप्शन क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. इथं पण काय करायचं नाही, डायरेक्ट नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर याला पण नेक्स्ट करा. नंतर ह्या पुढे क्रिएट अ डेस्कटॉप आयकॉनला क्लिक करून नेक्स्ट करा. हे पण अनटिक करून नेक्स्ट इन्स्टॉल करा. आता इन्स्टॉलला बटन दाबल्यावर ते प्रोसेस स्टार्ट होईल डाउनलोड होण्याची. अशा प्रकारे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल की फिनिशचा, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते पूर्णपणे इन्स्टॉल झालेलं आहे. नंतर त्याला लॉन्च करायचं आणि ओपन करून घ्यायचं. जे तुम्ही इथे लँग्वेजची प्रॅक्टिस करू शकता, HTML वगैरे वेबसाईट ते बनवू शकता. आणि प्रॅक्टिससाठी व्हिज्युअल स्टुडिओ कोड चांगला आहे. ते काय ॲग्रीमेंट ते आहे ते वाचून घेऊ शकता जर वाटलं तर. नाहीतर आपण फाईलवरती जाऊन न्यू फाईलवरून तिथून टेक्स्ट फाईल घेऊ शकतो आणि तिथे जाऊन आपली जी कोडिंग जी आहे ती सुरुवात करू शकतो. तरी करा, तुमच्या पी सीवरती डाउनलोड करा. मी जसं सांगितलं तशी स्टेप बाय स्टेप प्रोसिजरनुसार आणि कोडिंग करा. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि एखादी कमेंट केली तरी चालेल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.